शिरपूर तालुका कृषी कार्यालयातील 5,000च्या लाचप्रकरणी दोघांवर गुन्हा। धुळे दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी शिरपूर येथील तालुका कृषी कार्यालयातील डाटा एंट्री ऑपरेटरला 5,000 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले। या प्रकरणात तालुका कृषी अधिकाऱ्यासह दोघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार हे मौजे बभळाज तालुका शिरपूर येथे शासनमान्य बियाणे व खत विक्रीचे दुकान चालवतात। त्यांनी सन 2025 ते 26 या हंगामात 90 शेतकऱ्यांना शासकीय अनुदानित गव्हाचे बियाणे विक्री केले होते। या विक्रीवरील सुमारे 1,40,000 रुपयांचे अनुदान मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे व शेतकऱ्यांची यादी तालुका कृषी कार्यालयात सादर करण्यात आली होती। मात्र संबंधित अनुदानाची रक्कम मंजूर करण्यासाठी डाटा एंट्री ऑपरेटर सुनील धनराज पाटील व 31 यांनी 5,000 रुपयांची लाच मागितल्याची तक्रार फेब्रुवारी 11 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली। पडताळणीत लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाले। त्यानंतर फेब्रुवारी 12 रोजी सापळा रचण्यात आला। या कारवाई दरम्यान सुनील पाटील यांना तक्रारदाराकडून 5,000 रुपये स्वीकारताना पंचांसमक्ष रंगेहात पकडण्यात आले। या प्रकरणात तालुका कृषी अधिकारी संजय हिम्मतराव पवार वय 43 यांनीही लाच मागणीस दुजोरा दिल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दोन्ही आरोपींविरुद्ध शिरपूर शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम 7 व 12 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे। पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केल्यास त्वरित तक्रार नोंदवावी।